कुठली व्याधी ही काही एका दिवसात होत नाही. ॲक्युप्रेशर म्हणजे दाब पॉईंटवरती जरी हे असलं तरी त्याचं सर्क्युलेशनचा इफेक्ट हे बॉडीमध्ये होत असतात. ऑक्सिजन लेवल वाढते, तुमचं सर्क्युलेशन वाढतं, मग कुठल्याही व्याधीवरती तुम्हाला कंट्रोल करता येतो. तुमचं खाणं, तुमची झोप आणि तुमचा व्यायाम या 3 गोष्टीचं कोऑर्डिनेशन असेल तर तुम्हाला कुठलीही व्याधी तुमच्या आसपासही फिरवू शकणार नाही. एक कॅन्सरची केस होती, तर ती केस मी 3 वर्ष डेली अटेंड करून सर्व्हाइव्ह केली होती. डोकं दुखत असेल किंवा कोणाला सर्दी झाली असेल, आल्याचा एक पेराभर तुकडा, 2 लसणाच्या पाकळ्या, चमचाभर गूळ आणि 1 चमचा मध एकत्र मिश्रण करून जर घेतलं, स्वयंपाकघरामध्ये जवळजवळ 90% औषध. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं तर ती भाजी तुमच्यासाठी अतिशय योग्य आहे. तुम्हाला भूक लागलेली आहे, मी पहिल्यांदा त्या माणसाचे पाय पाहतो, माझा एक्सरे तिथनं सुरू, हाताची बोटं पाहिली की आजाराचा अंदाज पण येतो. तर सगळा एक्सरे माझा तिथं तयार होतो. एका सामान्य माणसाची सकाळची दिनचर्या कशी असावी? नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत ना मित्रांनो? असंच मस्त राहण्यासाठी आणि आपल्या ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी आजच्या पॉडकास्टच्या या भागात आपल्यासोबत एक असं कमाल व्यक्तिमत्व आहे ज्यांनी गेली 40 वर्ष योगोपचार, ॲक्युप्रेशर आणि नॅचरोपॅथीच्या माध्यमातून हजारो लोकांचं आयुष्य बदललंय. एवढंच नाही तर 1970 आणि 80च्या दशकात त्यांनी आपल्या लाडक्या नामांकित क्रिकेटपटूंना फिजिओ कोच म्हणूनही मार्गदर्शन केले. मानवी शरीर आणि वेदना निवारण यातला त्यांचा अभ्यास थक्क करणारा आहे. औषधांशिवाय निरोगी आयुष्य कसं जगायचं हे शिकवणारे मॅजिक हँड्स असलेले ज्येष्ठ तज्ज्ञ आदरणीय श्री इंगडे काका आज आपल्यासोबत आहेत. काका, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या ह्या पॉडकास्टमध्ये. 40 वर्षापूर्वी तुम्ही या क्षेत्रात येण्याचं ठरवलं. त्या काळात फार काही या क्षेत्राबद्दल जागरूकता नव्हती. मग तेव्हा तुम्ही योग थेरपी, ॲक्युप्रेशर आणि मसाज थेरपी याच्याकडे कसे वळालात? याचा प्रवास आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. लहान असताना वडील ऑर्थोपेडिक सर्जनसारखं काम करायचे, ते सगळे मी पाहत होतो. ते पाहत असताना असं लक्षात आलं की या थेरपीमध्ये किंवा या याच्यामध्ये जास्त तुम्हाला सेवा करता येते. आणि शेतकरी कुटुंबात जन्म झाला आणि खेडेगावाचा जन्म असल्यामुळं जास्त ॲक्टिव्हिटीज आणि जास्त झाडपाल्यांचा अभ्यास या सगळ्या गोष्टी होत्या. कुठलंही हाड मोडलं तर वडील जे बसवायचे, ज्या पद्धतीने बसवायचे ते माझ्या टीन एजपासून मी पाहत होतो. आणि त्याच्यामध्ये मग मला या गोष्टीची आवड निर्माण होत गेली. जेव्हा शिक्षण घेतलं त्यावेळेस मी भरपूर अभ्यास करून याच्यामध्ये जे काय शक्य असेल ते लोकांपर्यंत पोहोचणं. खेळत असताना मी स्वतः स्पोर्ट्समन असल्यामुळे मी कायम ग्राउंडवरती कोणाला लागलं की इमिजिएट त्याचे क्रॅम्पिंग काढायचो, त्याचा पाय हे करायचो. कोणाचं काही दुखायला लागलं तर तिथल्या तिथं करून द्यायचो. असं सगळ्या गोष्टी चालू होत्या. वा, म्हणजे अगदी बालपणापासून हो तुमच्या जीन्समध्येच असाव्यात, बरोबर? जीन्समध्येच आहे. वा वा. आणि आजी ही आध्यात्मिक होती. ती कुठल्याही धर्मगुरू किंवा काही नव्हतं, पण तिने अंगारा लावला की लोक बरी व्हायची, हे मी पाहिलेलं आहे. आणि तो आशीर्वाद आणि त्या सगळ्या गोष्टी हे असल्यामुळे मी या सगळ्या थेरपीकडे आपोआप ओळखत गेलो. आणि ते मुळातच मला आवड होती. आणि त्याच्यात मी जास्त मग अभ्यास करून पूर्वीच्यापेक्षा मी जास्त ॲडव्हान्स कसं करता येईल या दृष्टीने हे केलं, प्रयत्न केले. आणि तुम्ही म्हणालात तुम्ही त्याचं शिक्षण पण घेतलं, म्हणजे हो, त्याचं शिक्षण पण घेतलं. कुठले कोर्सेस केले, काय? त्याच्या नॅचरोपॅथीचा डिप्लोमा केला मी. अच्छा. बाकी योग थेरपीनी स्ट्रेसेस जे आहे ते माझे मी डेव्हलप केले. ते साधारणपणे 750 ते 800 स्ट्रेसेस मी स्वतः डेव्हलप केलेले आहेत. पुस्तकं वाचून असं काही हे करत असताना मी स्वतः एक्झरसाईज करून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मी सोपं कसं करता येईल आणि फायनल स्टेजला कसा पोहोचेल अशा पद्धतीने मी त्याचा प्रयत्न केला. म्हणजे नुसतंच पारंपरिक तुम्ही शिक्षण न घेता त्यावरती स्वतःचं अनुभव त्यावर तुम्ही अवलंबिला आणि स्वतःच्या थेरी तुम्ही तयार केल्यात, ते खूप मोठी गौरवाची गोष्ट आहे. ह्या 40 वर्षाच्या दीर्घ प्रवासात असे कोणते मोठे संघर्ष किंवा आव्हाने आली ज्यांनी तुम्हाला अधिक समृद्ध केलं? आमची घरची फायनान्शियल परिस्थिती खूप हलाखीची होती. माझं शिक्षण होईल का नाही याची मला गॅरंटी नव्हती. मला आवड होती पण शिक्षणासाठी लागणारा खर्च शक्य नव्हता. मेडिकलला जायची तयारी होती का माझं त्या दृष्टीने 11वीचे सगळे विषय होते, पण मी जाऊ शकत नव्हतो कारण माझी परिस्थिती नव्हती. मी एका बँकेच्या लोकांकडे
8वी ते 11वी राहून त्यांनी माझं शिक्षण पूर्ण केलं. मग ते बँकेत सर्व्हिसला होते, ते शिरूरला जेव्हा त्यांच्या बदल्या झाल्या, ते लोक क्रिकेट खेळायची, मी त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळायचो, म्हणून त्यांची माझी ओळख झाली आणि त्यांनी मला 4 वर्ष माझं सगळं शिक्षण पूर्ण केलं. म्हणजे तुम्ही शिरूर तालुका घोडनदी घोडनदी माझं विद्याधाम प्रशालेत माझं शिक्षण झालं पूर्ण. काय योगायोग आहे तुम्हाला सांगतो, मी सुद्धा विद्याधाम प्रशालेचाच. अरे वा. बघा कसे योगायोग आहेत. मी 71 सालचं आमची बॅच आहे. अच्छा. आणि मग तुमचं वास्तव्य कुठं घोडनदीलाच होतं की? हो, घोडनदीलाच होतं. 4 वर्ष मी घोडनदीला. मग तिथनं राजापूर माठ म्हणून गाव आहे श्रीगंज तालुक्यात. अच्छा. ते 8-10 किलोमीटर आहे. बघा आपण तर किती जवळचे निघालो. मी मांडोकण फराटा तालुका शिरूर, माझं बालपण तिथलंच आहे. वा, खूप योगायोग आहे सर. योगायोग. हो, अजय अतुल सारखे आपण बाहेर जाऊन पाहिजे झालो. हो हो, अगदी तसंच म्हणू शकतो. अगदी. अजय अतुल पण शिरूरलाच होते ना. हो हो. 70-80च्या दशकात तुम्ही क्रिकेटपटूंचे फिजिओ कोच म्हणून काम केलेलं आहे. हो, बरोबर. त्या काळातील एखाद्या आठवणीतील किंवा मैदानावरचा काही खास किस्सा असेल, प्रेक्षकांशी तुमचं काही त्यावेळेस डिस्कशन झालं असेल, इंटरॅक्शन झालं असेल, तुमचा नेमका काय अनुभव होता तो? हां, तर त्या पिरियडमध्ये इंडिया टीममध्ये चेतन चव्हाणचे सिलेक्शन झालं होतं. त्या अगोदर बडोद्याकडनं खेळायचे, नंतर मग महाराष्ट्राकडनं खेळत होते, नंतर रणजी ट्रॉफीमध्ये. तर त्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सर्व्हिसला होते. सुदैवाने ते आणि मी लास्ट इयरला BComच्या एकाच वर्गात होतो आणि मी एकाच क्लासला जात होतो. तर त्यामुळे त्यांच्यात माझी ओळख जास्त वाढली. मग त्यांनी मला विचारलं, तू काय काय करतोस, असं करतो तसं. म्हणलं मी क्रिकेट पण खेळतो. मग त्यांच्यासाठी मी प्रॅक्टिस द्यायला जायला लागलो आणि ती प्रॅक्टिस देत असताना माझ्या 6 बॉलमध्ये यजुवेंद्र सिंगला मी एकही रन काढून दिले नाही आणि यजुवेंद्र सिंग त्यावेळेस जस्ट इंडिया टीममध्ये सिलेक्ट झाला होता. कुणाचं नाव घेतलं तुम्ही? यजुवेंद्र सिंग हा पुण्यातला होता. बरं 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 बरं. तर यजुवेंद्र सिंग पण इंडिया टीममध्ये फार काय खेळले नाहीत, पण बॅटिंग चांगलं होतं, फिल्डिंग चांगली होती. ओके. आणि चेतन चव्हाण माझे त्यावेळेस खूप चांगले जवळचे संबंध होते. पण त्या पिरियडमध्ये मला हेमंत कर्णिकरचे माझा सहवास वाढला, रणजी ट्रॉफी लोकांच्या बरोबर माझा सहवास वाढला. निकी सल्डाना हे मूळचे नाशिकचे, ज्या बँकेच्या लोकांबरोबर मी राहत होतो ते विजय पटोळ जे होते ते निकी सल्डानाचे अतिशय जवळचे मित्र होते. त्यामुळे त्यांच्यात माझी ओळख जास्त झाली. त्यावेळेस अनवर शेख ओपनिंग बॉलिंग करायचे. अच्छा. तर त्यामुळे त्या लोकांशी माझे खूप इंटरॅक्शन होतं. मग त्यांना कुठं काही लागलं, कुठं काय पाय हे झालं, फिटनेसचा प्रॉब्लेम वाटला, अशा सगळ्या गोष्टी जाता सांगत होतो. क्या बात आहे. म्हणजे अगदी त्यांना घरचाच डॉक्टर मिळाल्यासारखा हो, कारण ते कायम त्यांच्याबरोबर असायचो मी. चेतन चव्हाणचे 17-93 गाडी होती, गाडी नंबर SD, ती कायम कंटिन्यू माझ्याकडे असायची. अनेकदा लोकांना वाटतं की ॲक्युप्रेशर म्हणजे फक्त ठराविक पॉईंट्सच दाबणे, पण नक्की हे शास्त्र काय आहे आणि ते शरीरातील ऊर्जेशी ह्याचा कसा संबंध आहे? अतिशय सुंदर प्रश्न आहे. ॲक्युप्रेशर म्हणजे दाब पॉईंटवरती जरी हे असलं तरी त्याचं सर्क्युलेशनचा इफेक्ट हे बॉडीमध्ये होत असतात. त्याची एनर्जी लेवल वाढत असते, तुमची ऑक्सिजन लेवल वाढते, तुमचं सर्क्युलेशन वाढतं. मग कुठल्याही व्याधीवरती तुम्हाला कंट्रोल करता येतो. कुठली व्याधी ही काही एका दिवसात होत नाही आहे. तर ते प्रेशर पॉईंट दिल्यानंतर तुमचं सर्क्युलेशन आणि जर तुमचा ऑक्सिजन पुरवठा त्या ठिकाणी असेल तर तुमची व्याधी आपोआप कंट्रोलमध्ये येते. म्हणजे कुठलंही दुखणं असो, राईट फ्रॉम द पाय मुरगाळ्यापासून कॅन्सरपर्यंत, सगळा खेळ हा शरीराच्या एनर्जीवरती, म्हणजे शरीराची रिक्वायरमेंट काय, ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा. तुम्ही जे खाता त्यातनं ते रक्त तयार होतं, ते शरीराला जास्त फायद्याचं ठरतं. तुमचं खाणं, तुमची झोप आणि तुमचा व्यायाम या 3 गोष्टीचं कोऑर्डिनेशन असेल तर तुम्हाला कुठलीही व्याधी तुमच्या आसपासही फिरवू शकणार नाही. 1981 to 84 एक कॅन्सरची केस होती. तर ती केस मी 3 वर्ष डेली अटेंड करून ती केस सर्वाईव्ह केली होती. कारण त्या केसला ब्लड कॅन्सर होता, ऑपरेशन करता येत होतं, औषधं सगळं. खूप मोठ्या उद्योगपतीची ती मिसेस होती. त्यानंतर त्यांना कुठेही फक्त इंडियातलं पाणी, जे पाणी ते रेग्युलर प्यायचे तेच पाणी, आणि त्यांना काही ठराविक आहार तो घेत होत्या. तो आहार त्यांना मी सगळा प्रिस्क्राईब करून दिला होता. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहार होता तो म्हणजे तांदूळची भाजी, म्हणजे ज्याला चवळई म्हणतो आपण. कारण त्या याच्यामध्ये तुम्हाला खूप काही गोष्टी मिळतात आणि अतिशय हलकं अन्न आहे ते. म्हणजे माझ्या लहानपणापासून मी तेच खातोय, त्यामुळे माझे डोळे आजही बिगर चष्म्याचे आहेत. नंबर नाही आहे मला. वा, किती छान. म्हणजे तर असं सगळ्या एक गोष्टी आहेत.
म्हणजे आपलं जसं म्हटलं जातं की जे नॅचरल गोष्टींचा आपण जेवढा वापर करूया आपल्या आहारामध्ये तितकं आपण निरोगी राहू शकतो. हो. आणि त्याप्रमाणे तुम्ही सांगितलं त्या हो. पद्धतीने ऑक्सिजन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग दॅट क्युअर द थिंग्स इझिली. अगदी छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. घरामध्ये समजा डोकं दुखत असेल किंवा कोणाला सर्दी झाली असेल, आल्याचा एक पेराभर तुकडा, 2 लसणाच्या पाकळ्या, चमचाभर गूळ आणि 1 चमचा मध एकत्र मिश्रण करून जर घेतलं तर तुम्ही ते घेतल्यानंतर तुम्ही स्वतः ड्राईव्ह करून हॉस्पिटलपर्यंत जाऊ शकता. तुम्हाला अटॅक आला असला तरीही इतकं ते इफेक्टिव्ह आहे. बाकी तर मग सगळ्याच गोष्टीवरती ते काम करतं. वा वा. म्हणजे स्वयंपाकघरामध्ये जवळजवळ 90% औषधं असतात औषधं आहेत. आणि उरलेली औषधं तुम्ही दवाखान्यात जाऊन बाकीच्या गोष्टी करू शकता. त्याचे साईड इफेक्ट काही नाही काही आहेत. नाही आहेत. पण घरामध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल जरी असल्या तरी आपल्याला साधी गोष्ट कळत नाही आहे आणि माहीत पण नसतं. माहीत नसते, अवेअरनेस नाही आहे तिथे. कारण या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही विचार करता, त्याचा इफेक्ट पाहता, तुम्ही फक्त मीठ टाकलं की भाजीला चव येते समजता. पण मीठमध्ये सोडियम आहे, सोडियमचं प्रमाण किती घ्यायचं, काय घ्यायचं, त्या शरीराची रिक्वायरमेंट कशी आहे हे ते त्या माणसाप्रमाणे ठरत असतं. पण बाई स्वयंपाक करताना मीठ टाकते, मोकळी तर छान झाली भाजी. मीठ टाकलं नाही तर आज भाजीत काहीतरी चुकलं, भाजीला चव नाही म्हणतात. येस 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 करेक्ट. कारण ते सोडियम तुमच्या शरीरामध्ये किती प्रमाणात असायला हवं आणि किती नको हे सायंटिफिकदृष्ट्या जरी विचार केला तरी बरोबर आहे. पण त्याची रिक्वायरमेंट तुमचं शरीर सांगतं, ते तुम्हाला क्लिक करता आलं पाहिजे. मग जर जेवणात असं होतं कधी कधी काही व्यक्ती फार सांगतात अभिमानाने की मी जरी भाजीत जर मीठ कमी असेल तर मी वरतून घेत नाही, हे कितपत योग्य तर त्याची रिक्वायरमेंट जी असते त्यांची ती नसतेच त्या सोडियमची. त्यांच्या शरीरात जो घाम येत असतो त्याची काही, आता तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक माणसाच्या घामाचा वेगळा स्मेल असतो. ज्या माणसाच्या शरीरामध्ये खूप सोडियम असतं त्या माणसाचा घाम येतो, त्याला एक वास असतो वेगळा, आणि तो वास म्हणजे त्या माणसाला सोडियमची गरज नाही आहे. आपण म्हणतो ना की तुमचा घामाला वास येतो आहे, पायाला हे होतं, तुम्ही बसून उठला की तुमच्या पॅन्टला पांढरे डाग पड, त्या माणसाला सोडियमची गरज पडत नाही, त्याला मीठ नसलं तरी चालतं. वा वा. मग काही जण भाजीत मीठ असेल तरी आवर्जून घेतात वरतून. म्हणजे याचा अर्थ असं समजायचा की त्यांना ती बॉडीची गरज रिक्वायरमेंट आहे. हां, कोणी किती खायचं हा त्याचं शरीर त्याला सांगत असतं. त्या गोष्टी त्या माणसाला त्याची रिक्वायरमेंट आहे. अगदी साधी गोष्ट जर आपण पाहिली की तुमच्या तोंडाला पाणी सुटलं तर ती भाजी तुमच्यासाठी अतिशय योग्य आहे. तुम्हाला भूक लागलेली आहे तर तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच नाही तर तुम्हाला आता जेवणाची गरज नाही आहे. पण हे नाही, आता आलं तर त्यांनी वाढलं म्हणलं खायला पाहिजे असा विचार करतो आपण. तो फार मोठा प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली. कारण आजकाल काय होतं, माझी वेळ झाली जेवणाची म्हणून मी जेवतोय, कोणीतरी जेवायला बोलवले म्हणून जेवतोय, मित्राने आज बोलवले म्हणून त्याच्याबरोबर जायचं म्हणून काहीतरी पार्टी म्हणून जेवतोय. तर हे काही ते चुकीचं आहे. कोणी कोणाला आग्रह करायचा नाही आणि कोणी कोणाला फोर्स करायचा नाही. त्या माणसाला पाहिजे तो न लाजता तो माणूस खात असतो. आणि स्पेशली मला वाटतं हा जो संदेश आहे हा आयांना जास्त लागू पडतो का? कारण ज्या मुलांच्या मागे पडत असतात की जेव रे, हे खा रे, तेवढं संपलंच पाहिजे रे, किंवा हे चुकीचंच आहे. पण त्याची ॲक्च्युली गरजच नसते. कारण लहान मुलांची एनर्जी खूप असते. त्यांनी असं खाल्लं की असं पचतं, त्याच्यासमोर ठेवलं की तो 2 घास खाल्ल्यानंतर निघून जाईल. पण त्याला काही ते, कारण त्याला भूक लागली तो आपाप खातो. मग तो फळं खाईल, तो केळी खाईल किंवा काही समोर असेल ते खाईल. त्याला बसून रेग्युलर भात भाजी घेऊन त्याला जेवायला घालायची गरज आहे, पण फोर्स नको आहे. कारण हे आयांना त्यांच्या धावपळीच्या जीवनामध्ये की त्याच्यामध्ये तो गोष्ट लक्षात नाही, त्याचं जेवण झालं की त्या मोकळ्या झाल्या असा एक समज झालेला आहे. कारण आजकाल तितका वेळ पण नाही आहे, धगाधग जीवन आहे, धावपळ आहे. एकंदरीत आयुष्य एवढं गतिमान झालेलं आहे आणि ते म्हणजे अनावश्यक गतिमान करून घेतलेले असं पण म्हणू शकतो. अगदी बरोबर. तुम्ही योग, ॲक्युप्रेशर आणि मसाज थेरपी यांचा सुरेख मेळ घातला. या पद्धती एकत्र घेऊन रुग्णांवर कशी जादू करता येते? म्हणजे तुमचे काही अनुभव असतील तर प्लीज. तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. मी पहिल्यांदा त्या माणसाचे पाय पाहतो, माझा एक्सरे तिथनं सुरू होतो. पायाच्या बोटांपासून त्याची ठेवण कशी आहे, कुठलं बोट अडकलेलं आहे, कुठे एकमेकावर ओव्हरलॅपिंग आहे, किती ड्रायनेस आहे, म्हणजे वरनं पाहिलं की कळतं. हाताची बोटं पाहिली की आजाराचा अंदाज पण येतो. तर सगळा एक्सरे माझा तिथं तयार होतो. आणि ते डायग्नोसिस झालं तर त्या माणसाला कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे हे मी डायग्नोज करतो.
मग त्याची नाडी पाहणं, त्याचं नाभी पाहणं, त्याच्या पाठीच्या मणक्याचं स्टेटस पाहणं, कुठे अडकला असेल, कुठं क्रॅम्पिंग असेल, कुठं उचललं गेलं असेल, तर त्याला साधी सिस्टीम माझी थेरपी अशी आहे की मी 2 रॉड घेतो, एक रॉड ठेवतो आणि दुसऱ्यावरती हॅमर करतो. बरं. आणि तो हॅमर केला की तो मला बॅलन्स मिळाला की मला टेलबोन आणि सर्वायकल याच्यामध्ये सर्क्युलेशन मिळालं, ते कानाजवळ मला डिफाईन करता येतं. आणि त्याचं सर्क्युलेशन मला जर पाहिजे तशा स्ट्रोक मिळाले तर मणक्याचं सेटिंग झालेलं असतं. आणि मग त्याप्रमाणे मी पुढच्या थेरपीचं त्याची रिक्वायरमेंट कशी आहे, आता कुठं नेमकं पेनिंग आहे, कुठे हे केलं जातं, मग त्याच्यावरती मी डायग्नोसिस करून त्याप्रमाणे ट्रीटमेंट देतो. मग त्याला योग थेरपीची गरज आहे का, मसाजची गरज आहे का, ॲक्युप्रेशर किती द्यायचं, किती पर्सेंटेज किती प्रेशरने त्याला द्यायचं, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला जातो. तर त्या पेशंट समोर आल्यानंतर ते इमिजिएट 10 ते 15 मिनटात माझं डायग्नोसिस पूर्ण होतं आणि ट्रीटमेंट सुरू होते. वा वा वा. माझा एक छोटाच बेसिक प्रश्न आहे. ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर ह्या दोन्हीमध्ये बेसिक डिफरन्स काय आहे आणि दोन्हीच्या परिणामांमध्ये कितपत फरक आहे? हां, ॲक्युप्रेशर हे तुम्हाला कुठलीही वेदना नसताना तुम्ही देता, कारण ते मॅन टू मॅन सर्व्हिसमध्ये असतं. कारण तुम्ही हाताने प्रेशर देता, त्यावेळेस तुम्हाला शरीराचे अपडाऊन्स कळतात, त्याचं सर्क्युलेशन कुठं बिघडतं का, कुठं वाढतं का, कुठं कमी होतं का, त्याचे स्ट्रोक कसे आहेत, त्याचा ब्रेनला काही हे होत नाही ना. तर या गोष्टीचा इमिजिएट आपल्याला कंट्रोल ठेवतं, म्हणजे ते मॉनिटरिंग केलं जातं. ओके. आणि मॅन टू मॅन सर्व्हिस असल्यामुळं आपण कोणाच्या तरी पाठीवरून हात फिरवतो, त्या माणसाला खूप बरं वाटायला लागतं. कारण तुम्ही हाताने करता म्हणलं की ते पाय दाबल्यासारखं तर त्याला वाटतं, त्याला एकदम रिलॅक्स होतं. कारण कोणी कोणाचे दाबत नाही, आजकाल वेळ येत नसतो. जेव्हा ते हाताने सर्व्हिस दिली जाते तर त्याला खूप जवळची आणि आपुलकी येते. मग ते मुलगी आहे का, मुलगा आहे का, स्त्री आहे का, म्हातारा माणूस आहे का, तरुण आहे का, रुग्ण कोण, काय त्याला झालेलं आहे, अशा सगळ्या गोष्टी त्याचे काही फोकस होत नाही. कारण त्याला तो माणूस अतिशय जवळ येतो तुमच्या आणि खूप मनापासून तुम्हाला कोऑर्डिनेट करतो. इथे तुमचं 50% काम पूर्ण होतं. आपुलकी वाढते, बॉन्डिंग निर्माण होतं. हो. आता ॲक्युपंक्चरमध्ये ती थेरपी अतिशय सुंदर आहे, पण त्या थेरपीमध्ये तुम्हाला निडल्स लावल्या जातात, त्या निडल्स गरम केल्या जातात, त्याच्यामध्ये त्याचं टॉक्सिन बाहेर पडण्याचं प्रमाण जे आहे ते तुम्हाला काही ठराविक याच्यात मिळतं. ते एखादा पॉईंट तुमचा चुकला किंवा हे झालं, त्याच्यामध्ये येणारे रिझल्ट्स हे तुम्हाला कमी असतात. ते तुम्हाला 8-10 दिवसांनी रिझल्ट दिसायला लागतात. याच्यामध्ये वेळ एका सेशनमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसायला लागतात. मग ते पुढं कंटिन्यू करून तो माणूस 15 दिवसात 1 महिन्यात तो पूर्ण बाहेर येतो आणि तो त्याचं वर्किंग लागतो. कारण त्यांनी पुढं मेंटेन केलं, खाणं, व्यायाम, झोप आणि काम करत असताना येत असलेलं समाधान आणि आनंद, या गोष्टीचं कॉर्डिनेशन झालं की तो माणूस कधीही आजारी पडत नाही, पूर्णपणे बाहेर येतो. वा वा वा. फार महत्त्वाचा विषय आहे आणि खूप सुंदर सांगितलं तुम्ही. हां. तर हा माझा इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स, म्हणजे आत्तापर्यंत हजारो पेशंट मी केलेले आहेत. राजा गोसाईंच्या भावाची मिसेस, बरं, मंदार गोसाईची आई, त्यांना हॉस्पिटलमध्ये दिनानाथमध्ये ॲडमिट होत्या. बरं. व्हेंटिलेटर होत्या. सगळे नातेवाईकांना बोलून घेतलं, आता काही सांगता येत नाही. व्हेंटिलेटर घेऊन त्या घरी आणलं त्यांना. बापरे. त्यानंतर पुढे 10 दिवसात मी त्यांचं व्हेंटिलेटर काढलं आणि त्या माऊली पुढे 6 वर्ष जगल्या. क्या बात आहे, क्या बात आहे. विदाऊट एनी व्हेंटिलेटर, घरात हिंडणं फिरणं खाणं रेग्युलर सोडून. दत्तवाडीत त्या राहतात. तो मंदार गोसावी जो आहे त्याचे मेहुणे आठवले म्हणून ते माझे मित्र आहेत. बरं. त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करता येईल का, तर म्हटलं बघूया. हां हां. तर त्या याच्यामध्ये मी एकदम सिंपल थेरपी वापरली होती. बेलाचा पान, आल्याचा रस, कडुलिंबाचा रस, कारल्याच्या पानांचा रस आणि चवळीच्या भाजीचा रस याचं मिश्रण करून त्यांना मी रोज सकाळी 2-2 चमचे मधाबरोबर द्यायला सांगितलं होतं. त्यांनीच आणायचं, करायचं, रोज द्यायचं, रोज ताजं करून ठेवून उपयोग नव्हता. तर या याच्यामध्ये त्यांना 15 दिवसात त्यांचा व्हेंटिलेटर गेला, त्या घरात हिंडा फिरायला लागल्या. पुढे 6 वर्ष त्यांना कुठलाही आजार न होता त्या सर्वाईव्ह होत होत्या. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे सगळे कार्यक्रम अटेंड करत होत्या. कारण त्या माऊली दत्तवाडीत राहत होत्या. मी त्यांच्याकडे नेहमी जायचो. आठवड्यातनं 2 दिवस त्या 6 वर्ष मी कंटिन्यू जात होतो. वा 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 वा. मग कुठल्याही याच्या व्हिजिटची मी कधी फी घेतली नाही. बापरे, हा फारच मोठेपण आहे. कारण फक्त भेटायला म्हणून येतो म्हणून सांगायचो. त्याच्याकडे मी कॉफी घ्यायचो आणि जायचो. त्या सांगायचं तुम्हाला झाडाचं पेट्रोल तर घ्या. म्हटलं इथंच आलो होतो म्हणून तुम्हाला भेटायला आलो. मी आवर्जून जात होतो तरी त्यांना कधीही केलं नाही आणि कधी मी फी घेतली नाही. ही सेवाच होती, देवाने तुमच्याकडून ती करून घेतली त्यांच्या. हो हो.
आणि फार मोठं काम आहे सर आजकालच्या ह्या कलियुगामध्ये. नाही, आता म्हणजे अशी- प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल हे आहे. कारण मी जे करतो ते अगदी मनापासून आणि माझ्या कुठलाही स्वार्थ नसतो, करत राहणे. हीच लुप्त होत चाललेली भावना आहे आजकालच्या ह्या कलियुगात, परंतु तुम्ही ती अजूनही जपून ठेवली आहे. आणि कदाचित आपला हा विचार ऐकून अजून काही जणांमध्ये ती जर भावना जागृत झाली तर मी म्हणेल की आपल्या ह्या आजच्या चर्चेचं हे सगळं माझ्या वडिलांकडनं, माझ्या आजीकडनं आलेलं आहे. हां हां. त्यांनी कधी कोणाकडनं काही घेतलेलं नव्हतं. वा. पण नंतर पुढच्या काळामध्ये जेव्हा माझा उदरनिर्वाह, माझा संसार आणि मुलांची शिक्षणं त्याच्यावरती डिपेंड आहेत म्हटल्यानंतर मी चार्जेस घ्यायला सुरुवात केली. तोपर्यंत पहिले मी 10 वर्ष काहीही घेत नव्हतो. फार फार मोठी तपस्या आहे ती. आणि कदाचित तेच रहस्य आहे तुमच्या ह्या फिटनेसचं आत्ताच्या. हो, आणि तो त्यामुळे फिटनेस आहे. येस येस, ग्रेट ग्रेट ग्रेट. आजकाल कसं झालेलं आहे, थोडं काही दुखलं की प्रत्येकाला मेडिकलचा रस्ता दिसतो. थोडं काही झालं की घ्या गोळी. मग तुम्ही अशा ह्या लोकांना नेमकं काय सल्ला देऊ शकाल? मी त्यांना एकच सांगतो की तुमचं मानसिक स्वास्थ्य, स्ट्रेस लेवल जे आहे ते तुम्ही कंट्रोल केली पाहिजे. म्हणजे कसं आहे, जी गोष्ट आपल्या हातात नाही त्याचा विचार करू नका. जी आपली आहे ती आपल्याकडे येते, जी नसेल ती आपल्याकडे येतच नाही. कारण ती गोष्ट त्याच्यामागं पळण्यामध्ये माणसाची एनर्जी, पैसा आणि वेळ खूप जातो. आणि जी गोष्ट त्याच्या हातात नाही आहे त्यासाठी तो धडपडत असतो, त्याचा मानसिक स्ट्रेस वाढतो आणि मग त्याला किरकोळ व्याधी सुरू होऊन जातात. म्हणजे आनंद कशात आहे, समाधान कशात आहे, जे मला नशिबाने मिळालेलं आहे, माझा जन्म, माझं कर्तव्य आणि माझं कर्म, या सगळ्या गोष्टी जर कॉर्डिनेशन केलं तर कुठल्याही माणसाला कुठल्याही याचा आजारपणाला साथ करेल. कारण शरीर त्याची यंत्रणा वापरत असते. आजच्या धावपळीच्या आणि स्क्रीन टाईम वाढलेल्या युगात लोकांना कोणते शारीरिक आणि मानसिक आजार सर्वाधिक त्रास देत आहेत? एन्झायटी खूप असते, परफॉर्मन्स एन्झायटी असते किंवा डिप्रेशन मोडकडे जातात. जी गोष्ट घडतच नाही आहे, जी आता असंच होतं आहे, माझंच असं होतं, त्यामध्ये डिप्रेशन येतं आणि ती माणसं मग जास्त कोलॅप्स होतात. पण त्यांनी जर योगा थेरपी केली, तर व्यायाम केला, साधा व्यायाम असतो तो जर केला, थोडंसं ध्यानधारणा केली, तुम्ही स्वतःकडे पाहायला सुरुवात केली, तर त्या याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की तो माणूस त्याच्यावरती मात करतो आहे. म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की जी गोष्ट आपल्या हातात नाही त्याचा अट्टास लोक करतात. आणि आजकाल स्पर्धा खूप आहे. IT मध्ये सर्व्हिस तुम्हाला पेमेंट मिळतं 2 लाख रुपये, पण 10 वर्षानंतर त्या माणसाचा पाठीचे मणका आणि डोकं हे दोन्ही कामात नाही गेले असतात. ही कॅनॉट सर्वाईव्ह. कारण त्या याच्यामध्ये त्याला व्याधी सुरू झाल्यानंतर पण त्यांना मायग्रेनचा त्रास होतो, कोणाला सिव्हिअर पार्किन्सनचा त्रास होतो, कोणाला बसल्या चक्कर येते म्हणजे वर्टिगोचा त्रास होतो, कोणाच्या कबरेचे दुखणे सुरू होतात, कोणाच्या गुडघ्याचे दुखणे सुरू होतात. हे सगळ्या व्याधी तुमच्या बसण्याची स्टाईल आणि तुमचा घेतलेला मानसिक तणाव. पण त्याबरोबर तुम्ही जर योगा रोज केला, मी ते सांगितलं की योगा असं एक साधन आहे की त्याचं तुम्हाला कुठलंही इन्स्ट्रुमेंट लागत नाही, कुठलाही हॉल लागत नाही, कुठलंही काही यंत्रणा लागत नाही. तुम्ही हातपाय हलवून घरात हलवा, रस्त्यावर हलवा, गॅलरीत उभं राहून हलवा आणि त्याप्रमाणे तुम्ही जर ते व्यायाम केले, मग त्यामध्ये स्ट्रेसेस असतात. तुम्ही श्वास घेतला सोडला ते प्राणायामात येतं. तुम्ही आरामात बसून नुसता झोपून राहिला तर शवासन हेही खूप चांगलं आसन आहे. घरी आल्यानंतर तुम्ही 15 मिनटं हातपाय धुतले, पाय धुतला की पाणी घेणं म्हणजे हातपाय धुणे नाही. कमरेच्या खाली पूर्णपणे धुवून काढलं थंड पाण्याने आणि पायावरती जर पाय असे एकमेकावरती घासले तर तुमचं सर्क्युलेशन ओपन होतं. ॲक्युप्रेशरचे पॉईंट तुमचे ऑटोमॅटिक प्रेस होतात आणि तुम्हाला फ्रेश वाटायला लागतं. त्यानंतर बेडवर झोपायचं, मानेखाली उशी घ्यायची, मान मागच्या साईडला सोडायची आणि पाय सरळ ठेवा. पायामध्ये तुमच्या शोल्डरपेक्षा थोडंसं 1-2 इंच 10 इंच अंतर जास्त ठेवायचं. दोन्ही हात आकाशाकडे एवढ्यासाठी की जी नैसर्गिक एनर्जी आहे, मिडल एनर्जी, ती आपल्या अँटेनामधनं येत असते आणि तुमच्या शरीरामध्ये सर्क्युलेट होत असते. हे झालं अध्यात्म. पण याला तुमचा श्वास किती जोरात चालतो आहे, किती आरामात तुम्ही घेताय, त्याप्रमाणे तुमचा स्ट्रेस कमी होऊन जातो. आता माझे एक मित्र आहेत वारके म्हणून, ते आले की 10 मिनटं झोपतात पण झोपल्यानंतर त्यांना ते रिलॅक्स झोपतात, ते असे झोपतात. त्यांना मी सांगितलेलं नाही आहे, पण त्यांची ती सवय आहे. 10 मिनिटांनी माणूस उठलं की फ्रेश झालेला असतो. क्या बात आहे. मग ही मी पाहिलेलं आहे, त्यांच्या घरी माझं जाणं आहे. त्यामुळं ते सगळं पाहत असताना या गोष्टी तुम्ही कशातही घेताय आणि तुम्ही त्याचं इम्प्लिमेंट किती करताय हे खूप महत्त्वाचं. पुस्तकामध्ये, व्हिडिओमध्ये, आजकालच्या याच्यामध्ये खूप काही गोष्टी असतात, पण इम्प्लिमेंटेशन कोणीही करत नाही.
मी माझा अनुभव सांगतो तुम्हाला. आजकाल ह्या रीलच्या जमान्यामध्ये आजकाल आवश्यक म्हणजे असे काही करण्यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत, माहितीपर व्हिडिओज अनेक आहेत. काही जण ते पाहतात, त्या सेकंदाला ते विचार करतात आता उद्यापासून करायचं आहे बरं का आपल्याला, परंतु दुसऱ्या सेकंदाला नवीन काहीतरी समोर आलेलं असतं आणि ती गोष्ट कुठं पळून गेलेली असते. म्हणजे माहितीचा तुमच्याकडे एवढा साठा आहे, परंतु जो खरा इम्प्लिमेंट करेल त्यालाच त्याचा फायदा आहे. मग सांगितलं ना की मनाचा श्लोक भगवद्गीता ऐकायला वाचायला खूप छान आहे, पण व्हॉट अबाउट इम्प्लिमेंटेशन कोणीही करत नाही आहे. मनाचा श्लोक जर तुम्ही शांत डोळे मिटून ऐकलं तर त्याचा जर विचार केला तर तुम्हाला तुमचे सगळं मानसिक आजार त्याच्यामध्ये 200% बरे होतात. याच्यामध्ये मी एक रेमेडी सांगितली एका मुलाला. तो अमेरिकेत होता, त्याचे वडील इथे आजारी होते. त्याचा मला फोन आला की तुम्हाला जाऊन पाहता येईल का. म्हटलं ठीक आहे, मी पाहून येतो. गेल्यानंतर तिचे वडील क्रिटिकल कंडिशनला होतेच, पण 2-3 महिन्यात ते रिकव्हरी झाली पण त्यांची. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की मला काही कळत नाही आहे काय करायचं. म्हटलं तुला वडिलांना भेटायला यायचं असेल तर नोकरी सोडून तू पुण्यात ये, नसेल यायचं तर रोज मनाचा श्लोक ऐक. त्याच्या वडील पुढे 10 वर्ष होते. वा वा वा. म्हणजे तुमच्या सल्ल्यामुळे तो आला आणि त्याला त्याच्या म्हणजे त्या मनाच्या श्लोकची ताकद किती आहे. आणि त्याचा रोज फोन येतात, हे ऐकलं की असं बरं वाटतं. त्याच्या वडिलांच्या तब्येतीविषयी त्यांनी पुढे 3 महिने मला काही विचारलं नाही, आणि तोपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळून घरी आलं होतं. या गोष्टी दिसायला खूप सोप्या आहेत, त्यांनी इम्प्लिमेंट केलं, त्याचं मानसिक स्वास्थ्य नॉर्मल आलं. मी माझं काम करत होतो, निसर्ग त्याचं काम करत होता, डॉक्टर त्यांचं काम करत होते, सगळ्याची साथ मिळाली आणि तो जीव हॉस्पिटलमधनं घरी आला. एका सामान्य माणसाची सकाळची दिनचर्या कशी असावी? सकाळची दिनचर्या साधारणपणे 6 वाजता सुरू व्हायला हवी. त्यासाठी त्या माणसाला 8 तास मागे जाऊन झोपायला हवं आहे. म्हणजे 10 ते 11 वाजता तो झोपला पाहिजे. 5:30ला सकाळी जाग येते. सकाळी झोपेतनं उठल्याबरोबर बेडवरनं इमिजिएट लगेच उठायचं नाही. अंगावरचं पांघरून काढायचं, डोक्याखालची उशी काढायची, पाय सरळ करायचे, दोन्ही पाय उचलून जवळ ठेवायचे, दोन्ही हात डोक्याकडे न्यायचे, हाताच्या मुठी म्हणजे या मुवमेंटमध्ये हलवायच्या, लांब करायच्या, वरती घ्यायच्या. त्यानंतर हात खाली घ्यायचे, पाय उचलून पोटावर घ्यायचे, खाली ठेवायचे, एका साईडला उठायचं. उठल्यानंतर त्या माणसाने सैंधव मीठ 1 चिमूट आणि कोमट पाणी 1 ग्लास प्यायचं, मांडी घालून बसायचं, फक्त शांत श्वास घ्या, ध्यान बिन काही करायचं नाही, शांत श्वास घ्यायचा. ते 10 घ्या, 15 घ्या, 20 घ्या, तुमच्याकडे वेळ असाल तसा. डोळे मिटून बसायचं. सिद्ध पद्मासन बसा, मांडी घालून बसा, दोन्ही पाय लांब करून म्हणजे कसंही बसू शकता. बसल्यानंतर पाठीचा मणका सरळ असतो, थोडंसं पुढं वाकायचं, साईडला वाकायचं, हात हलवायचे, मान इकडे तिकडे फिरवायची, दोन्ही हात जमिनीवर टेकवायचे, पाय जवळ घ्यायचे, मांडी उघडायची, दोन्ही तळपाय टेकवायचे. बाळूमामा जसे बसायचे सिरियलमध्ये सगळ्यांनी पाहिलेलं आहे, दोन्ही हात गुडघ्यावरनं पुढे ठेवून बसायचं 1-2 मिनटं, किंवा शंकर महाराज जसे बसायचं तसं बसायचं. ते प्रत्येकाला शक्य नाही आहे, पण त्याच वेळेस उठताना जमिनीवरती हात टेकून हळूहळू पाय ताट करत करत उठायचं. तुम्हाला जेवढं शक्य असेल त्याप्रमाणे. तुमचं एकदा फॉरवर्ड बेंडिंग वाढलं की तुमची सगळा अंगातला सगळा कडकपणा निघून जातो. कारण AC चालू असतो किंवा फॅन चालू असतो किंवा बऱ्याच गोष्टी असतात, त्यामध्ये विदाऊट फॅन कोणी सहसा झोपत नाही. तर ते अंग सगळं आखडलेलं क्लिअर होऊन जातं. त्यानंतर ते पाणी पिऊन घ्यायचं, नंतर छानपैकी ब्रश करायचा, सकाळचे विधी सगळे उरकायचे. जर शक्य झालं सवयीप्रमाणे कोमट पाणी किंवा थंड पाण्याने आंघोळ करायची. त्यानंतर तुम्ही काहीतरी खायचं आणि मग जेवायला सुरुवात करायची. मधल्या पेलीत म्हणजे व्यायामाची आवड असेल तर थोडासा व्यायाम करायचा, नसेल आवरायचं, आंघोळ करायची, खायचं, बसायचं. मग पुढची तुमची यादी असेल त्याप्रमाणे कामाची सुरुवात करायची. पण घराच्या बाहेर पडताना तुम्ही काहीतरी लाईट खाणं, एखादं फळ खाणं किंवा एखादं जे घरात असतं ते खाणं, किंवा कमीत कमी दूध घेऊन, ड्रायफ्रूट खाऊन हे जर बाहेर पडला तर तुम्हाला 12 वाजेपर्यंत भूक लागत नाही, थकवा थकवा येणार नाही, कंटिन्यू काम करू शकता. आता काही मंडळी IT मध्ये जे आहेत त्यांना वर्क फ्रॉम होम आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय थोडासा बदल काही सांगू शकाल का? ITचे लोक एकदम उशिरापर्यंत काम चालू असतं, ते पहाटे लवकर उठत नाही. त्यानंतर त्यांनी सकाळी उठल्याबरोबर चहा कॉफी घ्यायची सवय असते, तर त्यावेळेस त्यांनी फक्त पाणी प्यायचं. ते पाणी मध आणि गूळ याचं कॉम्बिनेशन करून घ्यायचं. त्यामध्ये त्यांचे ब्रेनला इमिजिएट बूस्टिंग मिळतं
आणि ब्रेन एकदम इंटॅक्ट होतो. सगळ्या फाईल त्यांच्या ज्या असतात त्या एका ठिकाणी इंटॅक्ट केल्या जातात. नाहीतर सगळ्या फाईली कंटिन्यू असतात. रात्री झोपताना त्यांच्या डोक्यात जे विचार असतात ते थांबलेले नसतात. हो हो ब्रेन रात्रभर थकलेला असतो. त्यामुळं त्याला ते एनर्जी मिळते आणि ब्रेन इमिजिएट पुढच्या कामाला स्विचवर होऊन जातो. त्यामध्ये त्यांनी जर व्यायाम केला, थोडासा ब्रेकफास्ट केला तर हे झालं. कारण काही करत असताना आय टीमध्ये लोकांनी त्यांचं खाणं खूप न घेता दर 4 तासांनी त्यांनी खावं. थोडं जंक फूडपेक्षा सकाळी ड्रायफ्रूट, दुपारी थोडंसं लाईट, 4 वाजता एखादं फळ, रात्रीचं जेवण असं जर केलं तर ते साधारणपणे माझ्या अंदाजाने कमीत कमी 40 वर्ष काम करू शकतात. वा. मग त्यांचा ब्रेन हा रोज रिचार्जिंग सिस्टीमला लावायचा असतो. जसा तुम्ही मोबाईल चार्ज करून घेता तसा ब्रेन रिचार्ज सिस्टीम ही फक्त मध आणि गुळातनं होते. इतकं सुंदर आहे आणि इतकं सोपं आहे ते. पण आम्हाला डायबिटीज झाला आहे, आम्हाला गोड खायचं नाही, आम्हाला हे करायचं नाही, अशी बरीच कारणं असतात. मग डायबिटीज झालेल्या माणसाने गुळ खावा की गुळ नाही? खावा. वा. आणि मध सकाळच्या सुद्धा? पाण्याबरोबर ते मिश्रण करून तुम्ही घेतलं हां. तर तुम्हाला शुगरचं कुठलंही, कारण बरं झालं शुगरवरनं एक केस 450 शुगर असलेली माझी क्लायंट तर स्वतः सायकोलॉजिस्ट आहेत, पण विदाऊट हॉस्पिटलायझेशन 450 शुगरला माणूस चक्कर येऊन पडला असता. विदाऊट हॉस्पिटलायझेशन 10 वर्ष त्यांना मेंटेन केलेलं आहे. वा वा वा. आणि त्यांचे लेक्चर्स असतात, त्यांचे सेशन्स असतात. त्या ह्याच्यामध्ये कुठेही थकवा नाही आणि कुठेही त्यांना चक्कर येऊन पडलेलं नाही आहे. 450 शुगरला माणूस ॲडमिट केल्याशिवाय पर्यंत, बापरे. पण ती 450 200 180 ते 200ला फीज केलेली आहे. मधाचं आणि गुळाचं किती प्रमाण असावं? मध 1 चमचा, गूळ 1 चमचा किसलेला किसलेला. वा. म्हणजे समप्रमाणच. आणि 1 ग्लासभर पाणी ग्लासभर पाणी. 200 mlचं. ओके. मग मला वाटतं उद्यापासून मी पण हो. चालू करायला काही हरकत नाही. पुढचा प्रश्न घेऊया. थोड्याशा तुमच्या अनुभवाबद्दल बोलूया आपण. तुमच्या 40 वर्षाच्या कारकिर्दीतली अशी एखादी मिरॅकल केस किंवा अनुभव जिथे डॉक्टरांनी आशा सोडली होती पण तुमच्या उपचाराने तो रुग्ण बरा झाला. तुम्ही त्या 2-3 केसेस तर सांगितल्या ऑलरेडी. याच्या व्यतिरिक्त अजून काही आहेत का? एक केस कलकत्त्यात होती. साधारणपणे व्हेंटिलेटर, नंतर नाकातनं नळी, सगळं हे अशी टोटल बेड केस होती. आणि मी जेव्हा जाऊन पाहिली त्यावेळेस म्हणजे ग्लाणी जवळजवळ पार्शल कोम्यामध्ये केस असलेली, पोटामध्ये बऱ्यापैकी पाणी साठलेलं होतं. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांशी बोलणं झालं. डॉक्टरांच्या बोलण्यानंतर त्यांनी सांगितलं की आता जलोदर आम्ही रोज ड्रेन करतो ते. मग त्यांना मी त्यांचा व्हेंटिलेटर चालू ठेवा म्हणलं. बाकी इंटेक पुरतं ज्यांची नाकात निळी तेवढी ठेवा आणि बाकी सगळे त्यांचं बी पी वगैरे जे काही आपण लावलं ते सगळं मॉडरेट करा, ते सगळं काढलं. त्यांना मी प्रेशर पॉईंट दिल्यानंतर त्यांना 3 वेळा वॉमिटिंग झालं. सगळं पाणी आणि सगळं ब्लॅक आणि रेड कलरचं सगळं पाणी बाहेर पडलं. त्यानंतर 2 तास ते अनकॉन्शियस होते. 2 अनकॉन्शियस असताना मी त्यांची चक्र सगळी ॲक्टिवेट करत होतो. चक्र ॲक्टिवेट केल्यानंतर त्याच्यात हिलिंग प्रोसेसमध्ये आलं. ते चक्र ॲक्टिवेट झाल्यानंतर मग मूलतः चक्राची एनर्जी कमी जास्त करत साधारणपणे 2 तासानंतर त्यांच्या मुवमेंट सुरू झाल्या. कोम्यातनं बाहेर आले आणि त्यानंतर मग 1-1.5 तासानंतर त्यांनी डोळे उघडले. मग उठून बसल्यानंतर मग तशाच अवस्थेत डॉक्टरांना म्हणलं त्यांना थोडंसं चालू द्या. मग ते नळ्या ते सगळं घेऊन त्यांनी 4-5 पावलं चालले, ते परत बसले. त्यानंतर 3 ते 4 दिवसात ते रेग्युलर पॅशेजमध्ये वर्किंग करायला लागले आणि 1 आठवड्यात माझं काम संपलं. त्यानंतर ते आजही ग्रस्त सर्व मोठी गोष्ट आहे. मला वाटतं त्यांचे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे तुम्हाला कितीतरी ते 1987-88 मधली गोष्ट आहे. अरे बाबा, खूपच जुनी आहे. म्हणजे अगदीच तुमच्या तारुण्यातली त्यावेळेस म्हणजे ट्रेनने प्रवास करायचा. पण बरं, एक मला कुतूहल होतं की कलकत्त्याची केस तुमच्यापर्यंत कशी आली? हां, माझे एक स्नेही होते याला गुजरातमध्ये. म्हणजे गुजरातमध्ये मी काही वर्ष काढलेली आहेत. गुजरातमध्ये मी जवळजवळ 5 ते 6 वर्ष होतो. अच्छा. तर ते जे माझे स्नेही होते त्यांचे ते नातेवाईक. अच्छा. नंतर मी
पंजाबमध्ये जेव्हा होतो तेव्हा मल्होत्रा म्हणून जे कॅप्टन होते तर त्यांची आणि माझी ओळख होती. त्यांचे पण ते स्नेही होते. ते आर्मीतले रिटायरग्रस्त होते. मग त्या रेफरन्सने ती केस माझ्याकडे आली. माझ्याकडे केसेस फक्त मौत सर्व्हिसेसमधनं आलेले आहेत. क्या बात आहे. आणि पूर्ण भारतभर, आणि मी हो. ऐकलं अशा केसेस. आपण हळूहळू तिथपर्यंत जाऊयाच. तर ही माउथ पब्लिसिटी अशीच होते सर, की ज्यांना काही चांगला अनुभव आला आहे तो 10 जणांना आवर्जून सांगतो हो हो काहीतरी आहे चांगलं आहे की तुम्ही त्याचा उपभोग घ्या, उपयोग करून घ्या. म्हणजे त्याच्यामध्ये हा एक एक्सपिरियन्स येतो की ती फॅमिली, त्या फॅमिलीतले सगळे नातेवाईक, त्यांचे नातेवाईक असं ते सगळं स्प्रेड होत जातं. येस येस येस. म्हणजे एका ठिकाणी मी गेलो. आता माझा एक चांगला एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला. ज्या ठिकाणी उमराचं झाड असतं, ज्या एरियामध्ये, ज्या घराच्या आसपास, त्या एरियामध्ये माझे सगळे क्लायंट्स होतात. म्हणजे दत्त प्रभूंची तुमच्या म्हणजे कृपा आहे. दत्त महाराजांची कृपा म्हणा किंवा अजून काही म्हणा किंवा मी काम करतो त्याचं हे म्हणा, पण परमेश्वर कुठे जागृत असतो ह्याचं उदाहरणं मला आलेले आहेत. कारण मी माझं काम करतो आणि सगळं त्याच्यावर सोडून देतो. कारण मी स्वतः शंकर भक्त आहे. कारण माझं ध्यान, मेडिटेशन, माझे साधू लोक गंगोत्रीला ज्यांचे आश्रम आहेत, महाकालेश्वरला तिथे उज्जैनला आश्रम आहेत, ओंकारेश्वरला आश्रम आहेत, अशा सगळ्या साधू लोकांचे पण माझं जाणं येणं आहे. कारण त्या लोकांना पण मी ट्रीटमेंट दिलेलं वा, आहे. वा, वा. कारण 3-3 वर्ष तपोवनात तपश्चर्या केले साधू जे आहेत अशा लोकांच्या पण मी जाऊन नमस्कार करून त्यांना ट्रीटमेंट देईल, त्यांच्याशी माझं कनेक्शन आहे. असं सगळं हिमालयात निम्मा अर्धा मला माहिती आहे. तर मी आज धन्य मानतो मी स्वतःला, तुम्ही इथे आला आहेत आणि एवढं छान आपण चर्चा करतोय. खूप छान वाटतंय मला. पुढचा प्रश्न Thank you. घेऊया. लोकांमध्ये हिलिंगबद्दल अनेक गैरसमज आहेत. काही लोकांना त्याबद्दल माहिती पण नाही आहे. परंतु तुम्ही त्यांना एक पॉझिटिव्हली काय संदेश आपण देऊ शकतो, हे कितपत कशा पद्धतीने आपण त्यांना ह्याबद्दल माहिती देऊ शकता? त्याच्यामध्ये बदनाम झालं आहे ते रेकीमुळे. रेकी ही खूप छान थेरपी आहे. पण रेकी करत असताना तुम्ही समोरच्यावरती ताबा मिळवता आणि त्याला हिप्नोटाईज केल्यासारखं करता आणि त्या याच्यामध्ये मग ते सगळे गुन्हेगार किंवा ही लोक किंवा नक्षलवादी ही जी लोक आहेत त्याचा वापर जास्त केला जातो. आणि त्याचाच कनेक्टिव्हिटी म्हणजे त्याच्यापेक्षा सुपिरियर कॉम्प्लेक्स असलेलं म्हणजे हिलिंग प्रोसेस कुठल्याही एनर्जीवरती काम करत नाही. नैसर्गिक एनर्जी घेऊन तुमच्या चक्रावरती काम करणं आणि त्याचा एक्सपिरियन्स चांगला येणं. कारण त्या माणसाचे तेवढं हे पाहिजे, स्वतःची तयारी पाहिजे. आणि ते असल्यानंतर तो तेवढा निर्मळ असला की त्या माणसाला चांगला इफेक्ट येतो. गुन्हेगार माणसं पण माणसं असतात, खून करणारी माणसं पण माणसं असतात किंवा अतिशय फसवणूक करणारी पण माणसं असतात. पण ती त्यांची वृत्ती का होते याच्यावरती फोकस करण्यापेक्षा तिथे आपण कसं पोचणार नाही, त्या आपण कसं अडकणार नाही याच्यावरती एक सिंपल उदाहरण सांगतो. तुम्ही तुमचं आज्ञाचक्र जर जागृत ठेवलं तर समोरचा माणूस तुमच्याशी कसा वागतो हे तुम्हाला समजतं आणि तुम्ही तिथनं सही सलामत बाहेर पडता. कोणावरती विश्वास ठेवण्याऐवजी त्या कृतीकडे तो का जातो आहे हे जर पाहिलं तर या गोष्टीवरती आपण कुठे उडलं जात नाही. आणि त्यामुळं ॲक्च्युली ही या स्टेजेस आहेत, पण त्याचा इफेक्ट खूप चांगला आहे. तो फक्त कुणी कसा घ्यायचा, कसा वापर करायचा त्या गोष्टीवरती त्याचं हे ठरलेलं असतं, पावित्र्य ठरलेलं असतं. म्हणजे त्याच्यात एक साधी गोष्ट आहे, तुमचा विश्वास असेल तर आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास वाढला तो कॉन्फिडन्स आपोआप पुढे जातो आणि तुम्ही लोकांसाठी छान काम करू शकता. तुम्हाला कुठेही मागे पाहायला लागत नाही. हा त्यातला एक मुख्य फरक आहे. कुठली थेरपी वाईट नाही आहे. जुन्या काळातील रुग्ण आणि आजकाल गुगल सर्च करून येणारे आधुनिक रुग्ण यांच्या मानसिकतेमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? जुन्या काळातले रुग्ण अशिक्षित नव्हते पण सुज्ञ होते. कारण ते समजून घ्यायचे मला काय झालेलं आहे. कारण ते डॉक्टरांना सांगायचे की मला काय होतं आहे. आज काय सांगतात, तुम्ही सगळं चेक करा आणि तुम्ही सांगा. कारण त्यांना स्वतःच्या शरीराकडे पाहायला वेळही नसतो. पैसा, कामाचा ताण आणि स्पर्धा याच्यामध्ये सगळं जग अडकलेलं आहे. कोणी कोणासाठीही काहीही करायला तयार नाही आहे. पण स्पर्धा आणि स्वार्थ असेल तर कोणी कोणालाही काही करू शकतं. कारण हे अख्खा जग तुम्ही पाहताय.
एवढी वर्ष सतत काम केल्यानंतरही आजही रोज सकाळी नवीन ऊर्जेने काम करण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळते? पेशंट देतात. कारण त्यांच्याकडे गेल्यानंतर मला एक वेगळं समाधान मिळतं. त्यांनी सांगितलं मला खूप बरं वाटते, माझा आजचा दिवस खूप छान गेला, तिथेच माझं सगळं मिळालं. सेवेतनं मिळणारं जे समाधान आहे ते तुम्ही कुठल्याही पैशात मी कॉम्प्रोमाइज करत नाही त्यामध्ये आणि पैशात मोजत नाही आहे. कारण मला तिथे त्याचं कुठलंही हे ठेवायचं नाही आहे की स्पर्धा नाही आहे त्यामध्ये. त्या माणसाने सांगितलं की मला खूप बरं वाटतं, आय गॉट एव्हरीथिंग. आजकाल जे येणारी नवीन पिढी आहे, तरुण पिढी आहे, त्यांना ह्या क्षेत्रामध्ये जर करिअर करायचं असेल तर तुमचा काय सल्ला राहील त्यांच्यासाठी? स्वतःला शिस्त लावणं म्हणजे रोज सकाळी उठायचं, जमेल तेवढा व्यायाम करायचा, 15-20 मिनटं द्या, पण रोज व्यायाम करा, चालण्याचा करा, योगा करा, उड्या मारा, पळा, सायकलिंग करा. त्यानंतर थंड पाण्याने आंघोळ, त्यानंतर ब्रेकफास्ट तुमचा लिक्विड दूध असेल, काही असेल, कुठलंही काही हे न करता, कुठलाही शेक न घेता, प्रोटीन शेक न घेता, फक्त दूध घ्या किंवा गुळ पाणी घ्या किंवा मध पाणी घ्या. 4 चमचे मध प्याला तरी तुम्हाला कुठल्याही प्रोटीन शेकपेक्षा ते खूप इफेक्टिव्ह ठरतं. एक फळ खा, त्यानंतर तुमचं जेवण वेळेत घ्या, जेवण साधं असावं, ज्या पाण्यामध्ये स्वयंपाक झालेला त्याच पाणी तुम्ही प्या आणि 4 वाजता फळं खा. हे करा. संध्याकाळी स्वतःला अशी सवय लावून ठेवा की 10 वाजता मी सगळी कामं संपवून माझ्या बेडवरती गेलं पाहिजे. म्हणजे 8 तासाची झोप तिथं कॉम्प्रोमाइज करायचं नाही, 8 तासाच्या कामात कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. जापनीज सिस्टीमप्रमाणे वडील समोर आलं म्हणून त्याच्याशी गप्पा मारत त्याला सगळे इन्स्ट्रक्शन उभं राहिले नाही. जपानमध्ये मुलं आणि वडील जरी समोरासमोर आले तरी तिथे त्या कामाच्या वेळात ते बोलत पण नाहीत. म्हणजे मी ज्या कंपनीत नोकरी करतो तिथे जापनीज लोक त्या मशीन खराब झालं म्हणून आले होते. वरनं पाऊस पडतोय, अंगावरती पाणी पडतंय, गळतंय सगळं खाली प्लॅटफॉर्मला पाणी, पण त्या माणसाने मशीनचा प्लॅटफॉर्म सोडला नाही. मशीन रिपेअर करण्यासाठी 36 तास कंटिन्यू काम केलं त्या माणसांनी. बापरे. आणि मशीन रिपेअर झालं. जपॅक्स कंपनीची माणसं होती ती. अच्छा. की जर तरुणाईला आत्ता ह्या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर त्यांना अजून काय सल्ला देऊ शकाल तुम्ही, की कुठल्या अभ्यासक्रमाला केलं पाहिजे का खरंच उदरनिर्वाह त्यांचा पुढं चांगला होऊ शकतो, ह्यात करिअर चांगलं आहे का? पहिल्यांदा स्वतःच्या शरीराला सवय लावून घ्यायच्या, मग त्याचा अभ्यास करायचा, मग त्याची पुस्तकं वाचायची, मग प्रॅक्टिकल पाहायचं की ते करत गेलात की तुम्हाला तुमच्या उदरनिर्वाहाचं साधन होऊ शकतं, लोकांची सेवा होऊ शकते आणि तुम्ही स्वतःची फॅमिली मेंटेन करण्यासाठी सक्षम होऊन जाता. हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. सगळ्यात सोपा मार्ग. वा. वाढतं वय आणि आरोग्य सांभाळताना तुमच्या आनंदाचं आणि निरोगी आयुष्याचं गुपित काय आहे? 2 कारणं आहेत, खाणं आणि व्यायाम. या गोष्टीची कुठं मी कॉम्प्रोमाइज करत नाही. तुमचं जनरली दिवसभराचं खाण्याचं शेड्यूल कसं असतं? मी एकच वेळ जेवतो आणि खाल्लं तरी माझा लिक्विड प्रोफाईल जास्त असतो. त्यामध्ये साधारणपणे 100-200 ml दूध, 1 लिटर दुधापर्यंत मी कंझ्युम करतो. त्यामध्ये फळांचा ज्यूस असतो किंवा हे असतो. आंबा हा माझं खूप आवडतं फळ असल्यामुळे मिल्कशेक जास्त असतं उन्हाळ्यामध्ये. अच्छा. पण थंड काही घेत नाही आहे मी. कायम कोमट पाणी पितो. चहा कॉफी किती घेतलं तरी मला त्रास नाही होत. आणि रात्रीचं जेवण जे आहे ते खूप साधं असतं. मी हॉटेलमध्ये जेवत नाही, माहीत पण नाही मला हॉटेल नवीन झालेले कुठे काय. मला वाटतं तेच तुमचं रहस्य आहे एवढ्या चिरतरुण दिसण्याचं. हो. या वयात सुद्धा. कारण ड्रायफ्रूट मात्र भरपूर असतात. प्रोटीन पावडर माझे मी स्वतः तयार करतो आणि ते प्रोटीन पावडर मी दुधावर घेत असतो. एक क्विकली जर तो फॉर्म्युला सांगायचं म्हटलं तर काय? तो फॉर्म्युला त्यात बदाम असतो, पिस्ता असतात, त्यानंतर अक्रोड असतात, मखाने असतात, फुटाणे असतात. ओके. मग हे सगळं समप्रमाणात घ्यायचं? समप्रमाणात घ्यायचं. अच्छा. ते तुपात भाजायचं, ते क्रश करायचं, पावडर करून ठेवून द्यायचं आणि ते रोज 1 चमचा दुधावर घ्यायचे. वा वा वा. तुमचं जवळजवळ 300 ते 400 कॅलरीज तुम्हाला मिळतात. बरं. आणि मधाचं प्रमाण ठेवायचं. दिवसभरातनं तुम्हाला 2 चमचे मध तरी पोटात जायलाच पाहिजे. अच्छा. मध चांगला मिळत नाही, जो आपल्या समोर येतो तो चांगला.
कॉर्पोरेशनने पाणी कधी भरलेलं आहे, तळ्यात पाणी कधी साठल्याचा विचार करत बसला तुम्ही पाणीच पिणार नाही. नळाला माझ्यासमोर ग्लास आला ते पाणी चांगलं नाही, मला कदाचित माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. मी जो मी प्रश्न विचारणार होतो की दुधाबद्दल, मग तुम्ही नेमकं दूध पिता कुठलं? गाईचं असतं, देशी गाई म्हणायचं. देशी गाईचं मोस्टली. गळ्यांनी पाणी घालून दिलं तरी जास्त आठवा आणि दूध चांगलं करून घ्या. काका, तुम्हाला जर मी विचारलं की 3 शब्दात तुमचं स्वतःचं वर्णन करा आत्तापर्यंतच्या आयुष्याचं किंवा स्वतःचं रहस्याचं, चिरतारुण्याचं. कुठल्याही गोष्टीचा अट्टहास न करणे, जी मिळेल ती स्वीकारणे. कारण परमेश्वराने तुम्हाला जन्माला घातलं आहे, मग ती एनर्जी आपल्याबरोबर आहे. गंगेच्या पाण्याला कीड लागत नाही, कधी किडा होत नाही. याचा अर्थ निसर्ग आहे, देव आहे. स्वतःचा विश्वास ठेवा आणि इतरांना त्याच विश्वासाने जगू द्या. त्याचं अस्तित्व अबाधित ठेवा, तुम्ही आपोआप अबाधित राहता. कारण तुमची आयडेंटिटी कोणी घेऊ शकत नाही, कारण ते तुमच्याकडे असलेलं आहे. त्यामुळं त्याच्यात स्पर्धा नाही आहे. जे तुमचं आहे ते इतरांना द्यायला शिका, एवढंच मी सांगेन. किती महान संदेश आहे हा. आणि कदाचित ह्याने सगळ्यांनीच ह्याचं पालन केलं तर खूपच सक्सेसफुल होईल त्यांचं पुढचं जीवन. भविष्यात तुमचे कोणते नवीन संकल्प किंवा स्वप्न पूर्ण करायचे बाकी आहे का? हां, आयुर्वेदिक प्रोडक्टमध्ये माझा एक काही चांगल्या गोष्टी जसा मी देऊ शकेल, ज्या माझ्याकडे आहेत त्या देण्याचा प्रयत्न माझा आहे. ओके. तो त्यासाठी काही प्रोडक्शन म्हणजे एक 4-5 आयटम आहेत. त्यामध्ये मॉइश्चराईज क्रीम असतं, म्हणजे कारण ब्युटी याच्यामधले त्याच्यात काही गोष्टी आहेत की ज्या चांगल्या विदाऊट एनी केमिकल, विदाऊट एनी आयुर्वेदातनं कसं देता येईल, की ज्याचा वापर खूप सध्या लोक करतायत आणि त्याचे परिणाम ते लावल्यानंतर जवळ दिसतं पण नंतरचे परिणाम वाईट दिसतात. कारण स्किनवरती रॅश येणं किंवा की होणं. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये बऱ्याचशा लोकांना त्यांच्या ब्युटीपेक्षाही त्यांच्या शरीर संपदा कशी मेंटेन ठेवता येईल त्याच गोष्टी वापरून असं एक हे आहे. आणि आयुर्वेदिक प्रोडक्ट एवढ्यासाठी की जे विदाऊट एनी केमिकल्स मिक्सिंग ते लोकांपर्यंत कसं पोहोचेल आणि चांगली गॅरंटेड कसं मिळेल, हा एक प्रयत्न आहे. तुमच्या या स्वप्नाला सगळ्यांचं पाठबळ मिळो आणि आमच्याही पॉडकास्टचा काही त्यात हातभार लागला तर आम्हाला खूप आनंद होईल त्या बाबतीत. शेवटी आजचा हा एपिसोड पाहणाऱ्या आमच्या प्रेक्षकांना आणि तुमच्या चाहत्यांना तुम्ही कोणता एक मोलाचा आरोग्य संदेश द्याल? मी सांगितलं तसं जेवण, झोप आणि व्यायाम, नंतर काम येतं, नंतर पैसा येतो, नंतर माणसं येतात. तिथं सेल्फ तुमचा जपलाच पाहिजे. ज्या स्वतःच्या गोष्टी त्या पहिल्यांदा करा, मग बाकीच्या गोष्टी करा, एवढाच एक संदेश मी देईन. वा वा वा. कुणी अशा सेलिब्रिटीज आहेत मोठमोठे लोक ज्यांना तुम्ही ट्रीट केले आणि तुम्हाला नाव आपण त्यांचं घेऊ शकतो किंवा त्यांची एखादी केस तुम्ही डिस्कस करू शकता? नाही, कारण तसं सेलिब्रिटी किंवा राजकारणी लोकांचं हे जे आहे त्यांच्याशी माझे जे कनेक्टिव्हिटी जे आहे त्याच्यात बोलणं असतं ते काय तेवढ्या थेरपीपुरतं असतं. कारण बाकीचं कुठे मी तसं हायलाईट कारण काय होतं की जनरली पवार साहेबांकडे गेलो मग माझे काम करून गेलं. मी नाना नवलेंकडे गेलो, नाना नवलें जर माझ्या संबंध इतके जवळचे तर माझ्या मुलीच्या लग्नाचा खर्च नाना नवलेंनी केलेला आहे. म्हणजे त्यांना इतके वर्ष, कारण अख्खी फॅमिली, अख्खे नातेवाईक त्यांचे ते सगळे भावंडण सगळे त्यांचे जवळजवळ 35-40 माणसाची फॅमिलीला माझी ट्रीटमेंट असते. त्यांची मुलगी डॉक्टर आहे, त्यांचा जावई डॉक्टर आहे, जावयाला पण ट्रीटमेंट असते, मुलाला पण असते. म्हणजे सुदैवाने या सगळ्या गोष्टी पवार फॅमिलीबद्दल माझे तेवढे संबंध आहेत. वा वा. आणि मी बॉलिवूड सेलिब्रिटीबद्दल पण ऐकलं होतं. हो, सेलिब्रिटी आहेत पण त्यांचे काही नाजूक प्रश्न आहेत त्यामुळे ते मी बोलत नाही, कारण ते मर्यादित ठेवलेले. तर मित्रांनो, आज काकांनी आपल्याला एका खूप महत्त्वाच्या गोष्टीची जाणीव करून दिली आहे. ती म्हणजे आपलं शरीर स्वतःला बरं करू शकतं, फक्त आपण निसर्गाच्या जवळ गेलं पाहिजे. गोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या जीवनशैलीत छोटे बदल करून आपण कसं निरोगी जगू शकतो हे आज आपण शिकलो. काका, तुम्ही आज इथे आलात आणि तुमचा 40 वर्षांचा मोलाचा अनुभव आम्हा सर्वांसोबत शेअर केला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. प्रेक्षकांनो, तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला आणि काकांचा कोणता विचार तुम्हाला जास्त आवडला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण संवादासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, निरोगी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.